नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर मराठी व्याकरणाचे शब्दसंग्रह सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले समानार्थी शब्द घेतले, बरेचसे जवळपास 70-80 समानार्थी शब्द घेतले. वन बाय वन ते पण चालूच आहे. आणि आता दुसरी सिरीज आहे, त्याच्यामध्ये मी आता मनी घेतो. याच्यामध्ये तुम्हाला रोज तुम्ही 5-5, 10-10 जरी मनी जरी अभ्यास केलं तरी ऑटोमॅटिक तुमच्या पेपरच्या काळापर्यंत तुम्हाला त्या लवकर सगळ्या इझिली माहीत होऊन जातील आणि रिवाइज होऊन जाईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट माहीत पाहिजे मन म्हणजे काय. तर मनी ह्या काय असतात, खूप मोठ्या आशयाच्या ज्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या लयबद्ध वाक्यामध्ये सांगणं म्हणजे काय असतं, एक प्रकारची मन असतं. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी मनी ह्या वापरले आहे, गावाकडे म्हणा किंवा तुमच्या बोलीभाषेमध्ये तुम्ही तुम्ही वापरत असता. आता सपोज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता पेपर जवळ आले आणि आपण अभ्यास करायला लागतो, मग तेव्हा म्हणतो आपण रात्र थोडी सोंगे फार. म्हणजे रात्र थोडी आणि सोंगे फार आपल्याला म्हणायचं काय आहे, रात्र थोडी सोंगे फार म्हणायचं नाहीये, आपल्याला असं म्हणायचं की वेळ भरपूर कमी आहे आणि तुझे कामं जे आहेत जास्त राहून गेले, असा त्याचा अर्थ होते. मग अशाच प्रकारे आपल्याला वन बाय वन मनी काय करायचे, कामाच्या मनी महत्वाच्या ते माहीत ठेवायचे. याच्यातली पहिली म्हण अशी आहे मित्रांनो, अंगावरचे लेणे जन्मभर देणे. काय आहे? अंगावरचे लेणे जन्मभर देणे. आता अंगावरचे लेणे जन्मभर देणे या म्हणीचा अर्थ काय होतो, तर लक्षात ठेवा, आपल्याकडे कधी कधी परिस्थिती अशी असते किंवा सवय असते की एखादी गोष्ट कर्ज काढून घ्यायचं आणि ते कर्ज काढून घेतल्यानंतर तो कर्ज आपण काय करायचं, जन्मभर फेडत बसायचं. शक्यतो आपण सोना म्हणा किंवा गाडी किंवा घर असं बनवताना किंवा घेताना कर्ज काढून घेतो आणि तो कर्ज फेडत बसतो. मग अशी जेव्हा परिस्थिती आपल्यावर येते तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे. तर शक्यतो असं करत नाही जायला पाहिजे. आपल्याकडे पैसा असेल तर ते घेऊन घ्यायचं, उलट ते व्याज भरण्यामध्ये आपलं खूप पैसा आणि वेळ काय जातो, वाया जात असतो. म्हणून त्याला म्हणलं जातं अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे. ही एक म्हण झाली. त्याच्यानंतर दुसरी म्हण आहे, अंतकाळापेक्षा मध्यकाळ कठीण असतो. अंतकाळापेक्षा मध्यकाळ कठीण. आता ह्या म्हणीचा मिनिंग काय असतो, अंतकाळ म्हणजे माणसाच्या जीवनाचा मरणाचा काळ म्हणजे शेवटचा काळ, याच्यापेक्षा मध्यकाळ कठीण असतो असं म्हणलं जातं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक वेळचा मरतानाच्या वेदना सहन करू शकता, पण जेव्हा तुम्ही जगत असता, ते जगत असताना जे तुमच्या पोटाची भूक भागवण्याची जी साठी जी वेदना असते, जी तळमळ असते, ती खूप कठीण असते, कधीपेक्षा, मरणाच्या काळापेक्षा. म्हणून म्हणलं जातं की अंतकाळापेक्षा मध्यान काळ काय असतो, कठीण असतो. त्याच्यानंतरची तिसरी म्हण आहे मित्रांनो, अंथरूण पाहून पाय पसरावे. आता हे तर तुम्हाला नेहमी मन माहित असते की तुम्ही ऐकत असता की अंथरूण पाहून पाय पसरावे. याचा अर्थ काय असतो, आपली ऐपत जेवढी आहे तेवढंच आपण काय केलं पाहिजे, खर्च केला पाहिजे. आता सपोज तुम्ही कमवलं 50 रुपये आणि तुमचा खर्च आहे 55 रुपये, मग तुमच्याकडे सेव्हिंग बसणार नाही, नाही ना. म्हणून म्हटलं जातं की अंथरूण पाहून काय केलं पाहिजे, पाय पसरलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडचं जेवढं आहे त्याच्यामध्ये आपण ते काय केलं पाहिजे, समाधीने मानण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ असं नाही की स्वप्न मोठं नाही पाहिजे, स्वप्न मोठं पाहायचं, परंतु ते पूर्ण करताना ह्या गोष्टी केलं पाहिजे. त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो, अंधारात चोरास बड. मन काय आहे, अंधारात चोरास बड. आता मुळात तुम्ही पाहिलं असेल तर शक्यतो चोरी ह्या रात्री केल्या जातात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, चोराला चोरी करण्यासाठी मदत कोण करतं, अंधार मदत करतं. मग आता अंधार मदत करत असतं म्हणजे चोरास अंधारात चोराला काय भेटलं, बळ भेटली, म्हणजे ताकद भेटली. याचा अर्थ काय होतो, एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेस एखादा काम करताना अनुकूल परिस्थिती जेव्हा त्याला साथ देत असते तेव्हा त्याची बळ जे आहे ते काय असतं, वाढत असतं. म्हणूनच त्याला म्हटलं जातं की अंधारात चोरास बळ. आता याच्यात मी एक शब्द वापरला, अनुकूल. अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन शब्द वेगळे आहेत. अनुकूल म्हणजे तुमच्यासाठी असलेली चांगली परिस्थिती आणि प्रतिकूल म्हणजे तुमच्यासाठी असलेली वाईट परिस्थिती. मग अंधारात चोराच बळ आहे, तर मग चोराला परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, तर अनुकूल आहे. म्हणजे चोराला अंधार सापडलाय म्हणजे चांगली गोष्ट त्याच्यासाठी चोरी करण्यासाठी, हा फरक असतो. म्हणून शब्दातही खूप फरक आहे. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल हा शब्द पण आपण इथं काय केलाय, शिकलाय. अशा प्रकारे आपण 4 मनी कंप्लीट केला. एक मन सांगतो त्याच्यानंतर आपण थांबू. आता शेवटची म्हण आहे, अकातली गाय आणि काटे खाय. मन काय आहे, अकातली गाय आणि काटे खाय. अकातली गाय आणि काटे खाय या शब्दाचा मनीचा अर्थ काय होतो, ज्या वेळेस एखादा व्यक्ती दुःखी असतो किंवा त्याच्याकडे काहीही नसतं, त्यावेळेस तो काही बी करायला तयार होत असतं. म्हणजे त्याचं सांगण्याचं तात्पर्य काय, जो दुःखी व्यक्ती असतो तो काही करायला काय असतो, तयार होत असतो. म्हणजे त्याची ती परिस्थिती त्याला तशी भाग पाडत असते की आता मला हे करायचंच आहे, काही बी होऊन जाते, करायचंच आहे. अशा वेळेस म्हटलं जातं की अकातली गाय आणि काटे काय. म्हणजे दुःखी व्यक्ती एखाद्या आपल्या वाईट प्रसंगात तो काही पण करायला काय असतो, तयार असतो. अशा प्रकारे आपण आज 5 म्हणी शिकल्या मित्रांनो. ह्या गोष्टी तुम्ही कसा आहे, कोणताही अभ्यास करताना एका दिवशी कधीच होत नसतो. आता आज 5 केल्या तर आपण उद्या 10 करू, मग परवा 15 करू. अशा करून करून सगळ्या ज्या म्हणी आहेत त्या आपण काय करू, कंप्लीट करू. तर आजच्यासाठी एवढंच, थांबतो. धन्यवाद.